नमस्कार. आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात मी वेदश्री दवणे आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मला जाणवतंय की आजच्या भागात मी तुमच्यासाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या इंटरेस्टिंग घडामोडी घेऊन आले हे तुम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, बरोबर ना? 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि हा स्वातंत्र्य दिवस प्रत्येक भारतीयासाठी अतिशय अभिमानाचा दिवस असतो. आणि या दिवसाच्या निमित्ताने आपल्या देशभरात आणि अर्थात आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम मोठे उत्साहात पार पडले गेलेत. बघूयात आणि साक्षीदार होऊयात याच काही अनमोल क्षणांचे. भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम मी राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर शहीदांना निवार वंदन करतो. राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना आज माझ्या मनात विविध भावनांची गर्दी आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा प्रचंड आनंद आणि आदर आहे, पण या स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचं भानही आपण सगळ्यांनी राखलं पाहिजे. या राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे. मुंबईत वरळी इथल्या सह्याद्री दूरदर्शन केंद्रातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. अभियांत्रिकी विभागाच्या संचालक उज्ज्वला चंद्रमोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी दूरदर्शनचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता मी तुम्हाला आणखीन एका स्वरसंगीताच्या मैफलीत घेऊन जाते. सुप्रसिद्ध सतारवादक पंडित राजेंद्र वर्मन यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वरांकुर आणि आर्ट अँड सोल फाउंडेशन तर्फे 12 ऑगस्ट रोजी शास्त्रीय संगीताची अप्रतिम अशी मैफिल आयोजित करण्यात आली होती. चला तर मग अजिबात विलंब न करता या आगळ्या वेगळ्या अशा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत आपण जाऊयात आणि रंगूयात.
यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित राजेंद्र वर्मन यांच्या विद्यार्थ्यांच्या सतार वाद्य वृंदाने या रंगतदार मैफिलीची सुरुवात झाली. तिरवाड़ा ताल में सुंदर सगुन रूप जो श्री विष्णु जी का वर्णन उसमें है. उसके बाद पारंपरिक रचना सुरसंगत राग विद्या रूपक ताल में मैं मध्यम रूपक ताल में सुनाऊंगा. त्यानंतर पंडित राम देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. नुकतीच चित्रपटसृष्टीला आणि रसिक प्रेक्षकांना हेलावून टाकणारी अशी घटना घडलीये. ती म्हणजे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं निधन. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचं कधीही न भरून निघणारं असं नुकसान झालंय. नितीन देसाई यांनी आपल्या कलेमधून आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी अनोखं असं विश्व निर्माण केलं होतं आणि त्यांचं हे योगदान अविस्मरणीय आहे. नुकतंच त्यांच्या निधनानिमित्ताने शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपला महाराष्ट्रातर्फे नितीन चंद्रकांत देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादा के साथ और भी काम करने वाले कुछ लोग होंगे यहाँ पर जिन्होंने उनको सहायक के रूप में काम किया है, उनका अनुभव रहा है, तो वो चाहें तो यहाँ पर अपने अनुभव बांट सकते हैं. तो उनके जो सबसे करीबी रहे होंगे, मुझे लगता है उन्होंने उनको ज़्यादा जाना है, तो उनसे मैं गुजारिश करूँगा कि वो अपने अनुभव बांटें. मी झपाट्याला लट्टू हा चित्रपट 3D मध्ये करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने माझं काम सुरू झालं होतं.
आणि अचानक एक दिवशी मला फोन आला. आणि कोणाचा फोन? नितीन चंद्रकांत देसाईंचा फोन. महेशजी, तुम्ही 3D फिल्म करताय असं मी ऐकलं, मला तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांना वेळ दिली आणि ते स्वतः माझ्या ऑफिसमध्ये आले. मी तर उठून माझ्या आवाज झालो का तुम्ही इथे आलात, बोला बोला, बसा बसा. त्यांनी ती, महेशजी तुमची 3D फिल्म मी करणार. मी म्हटलं नितीनजी तुम्ही मला नाही परवडणार तुमचं एवढं बजेट. मला म्हटलं महेशजी तुम्ही ह्याची काळजी करू नका, बजेटची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त हो बोला आणि मी करतो. उन्नीस 1995 में मैं जब लंदन से रेडियो और थिएटर कर वापस आ गया था भारत, तो भगवत गीता पर एक बहुत बड़ा भव्य दिव्य धारावाहिक बनाने का सोचा. और जब टीम को इकट्ठा करने की बात हुई और प्रोडक्शन डिज़ाइन की बात हुई, तो चहु ओर से केवल एक ही नाम मेरे सामने आया था, वो था नितिन देसाई. लेकिन जिस प्रकार से ये स्टूडियो और ये कला, प्रोडक्शन डिजाइन की कला, अभ्यासक वृत्ति नितिन जी में मैंने देखी है, तब से वो पुनः आएंगे. और यदि उनकी आत्मा यहीं कहीं है, क्योंकि हम आर्टिस्टों की आत्माएं तो घूमती रहती हैं ऐसी जगहों पे जहां उनका मन रमता है, तो वो सुने कि भारतीय सिनेमा को आपकी आवश्यकता है. आप किसी न किसी रूप में आइए, किसी और नाम से आइए, और ये जो कला की क्षति हुई है उसकी पूर्ति कीजिए. मैं आपको एक बात बताना चाहता हूँ कि भारत में कभी भी ऐसा शो नहीं हुआ जिसका स्टेज नॉर्मली 60 फुट लंबा होता है या 80 फुट होता है, और हमने बनाया, तीन जी ने बनाया 160 फुट का स्टेज 3D, जिसमें हमारी पूरी इंडस्ट्री ने पार्टिसिपेट किया. 42 स्टार्स थे, 200 म्यूजिशियन, 150 डांसर्स, और सब बड़े से लेके छोटे आर्टिस्ट तक उस शो में मौजूद थे. सेलिब्रेशन ऑफ सिनेमा 100. तब से मैं उनको बहुत करीब से देखा, और उन्होंने जो तरक्की की अपने जीवन में सिर्फ अपने सच्चाई, कला, ऑनेस्टी और हार्डवर्क से की. What is really quite remarkable about Nitin is the fact that a very humble human being who came from very humble beginnings had the strength and the guts to dream. Nitin, we all truly thank you for just making, shooting a historical with these magnificent sets. As they said when we were first told, Karjat, we're going to be traveling up and down. You have all kinds of thoughts, but it has been a fantastic experience, and just thank you so much. I cannot express enough how delighted we all are that we're shooting here at ND Studios. I mean, there are some days when I'm confused whether I should go home or get my family here to live with me. It's absolutely unparalleled, it's wonderful, it's fantastic, it's mind-blowing.
G20च्या निमित्ताने प्रसार भारती मुंबई आकाशवाणीतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि गेले 2 भाग आपण त्या कार्यक्रमांचा आस्वादही घेतलाय आणि आजही मी तुम्हाला अशा वेगळ्या एका कार्यक्रमात घेऊन जातेय. कोणता, कुठे? अर्थातच मुंबईच्या आकाशवाणी केंद्राच्या सभागृहात. 1 ऑगस्ट रोजी मुंबई आकाशवाणी केंद्राच्या सभागृहामध्ये एका वेगळ्या अशा अप्रतिम कार्यक्रमाचं म्हणजे मुशायराचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर या कार्यक्रमात जाऊन मस्त शायरी ऐकून त्यांना दाद देऊयात. हमारे एक दोस्त हैं मलिक ज़ादा जावेद, उनकी 4 लाइनें आप सबका मूड बनाने के लिए कि जिन्हें भरोसा नहीं होता अपनी किस्मत पर, मनी प्लांट घरों में वही लगाते हैं. जिन्हें भरोसा नहीं होता अपनी किस्मत पर, मनी प्लांट घरों में वही लगाते हैं. और कमल जी, उठाओ कैमरा, तस्वीर खींच लो इनकी, उदास लोग कहाँ रोज मुस्कुराते हैं. खुश रहे आप है दुआ मेरी, आपके सिर की सब बला मेरी, वक्त बेवक्त हंसते रहते हैं. आप सभी के लिए ये शेर है. वक्त बेवक्त हंसते रहते हैं, जिनको लग जाती है हवा मेरी. वक्त बेवक्त हंसते रहते हैं, जिनको लग जाती है हवा मेरी. तुमको पागल बना दिया मैंने, तुमको पागल बना दिया मैंने, काम आने लगी दवा मेरी. सब अजब हैं अजीब समझेंगे, दुश्मनों को हबीब समझेंगे. दुश्मनों को हबीब समझेंगे. ऐ साहब, हो गया इश्क का मरज मुझको, हो गया इश्क का मरज मुझको, क्या मरज को तबीब समझेंगे. वाह वाह. क्या मरज को तबीब समझेंगे. उनकी तस्वीर पर्स में रखकर, उनकी तस्वीर पर्स में रखकर, उनको दिल के करीब समझेंगे. उनकी तस्वीर पर्स में रखकर, उनको दिल के करीब समझेंगे. तुम न हो पाए गर हमारे तो, तुम न हो पाए गर हमारे तो, हम तुम्हें बदनसीब समझेंगे. वाह वाह. बहुत शुक्रिया. हादसों ने कमी नहीं छोड़ी, हादसों ने कमी नहीं छोड़ी, मैंने भी शायरी नहीं छोड़ी. वाह. हादसों ने कमी नहीं छोड़ी, क्या बात है. हमने भी शायरी नहीं छोड़ी. वाह. उसने मुझको कभी नहीं छोड़ा, उसने मुझको कभी नहीं छोड़ा, पर कसर भी कोई नहीं छोड़ी. क्या अंदाज है भाई. वाह. उसने मुझको कभी नहीं छोड़ा, पर कसर भी कोई नहीं छोड़ी. और हर एक के दिल की बात की एक आदत बहुत बुरी थी मेरी, एक आदत बहुत बुरी थी मेरी, और मैंने वही नहीं छोड़ी. दिल के सहरा में यादों ने रक्स किया है, रोने दे. तू क्या दुश्मन है जो मुझको रोक रहा है, रोने दे. वाह 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 वाह. तू क्या दुश्मन है जो मुझको रोक रहा है, रोने दे. और जाना अब तू खुश रहने की कोशिश कर, तदबीरें ढूंढ. जाना अब तू खुश रहने की कोशिश कर, तदबीरें ढूंढ. मैं तो लिखवा कर लाया हूँ कि रोना है, रोने दे. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया विश्वदीप. मुझ में एक डर बना रहे
मुझको बेहतर बना रहे हो तुम, मुझको बेहतर बना रहे हो तुम। एक मतला देखें कि जहांदारी के वहमों से बना मंजर बदल जाए, जहांदारी के वहमों से बना मंजर बदल जाए, अना फनकार की गुर्बत में क्या तेवर बदल जाए। और शेर देखें कि खरीदे हैं नए जूते मेरी गुड़िया की ख्वाहिश पर, खरीदे हैं नए जूते मेरी गुड़िया की ख्वाहिश पर, मैं पहुंचूंगा वतन कब तक न फिर नंबर बदल जाए। वाह क्या बात है, क्या पहुंचूंगा वतन क्या कब बात है, तक बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, एक बार फिर नंबर सुनाएं। बदल जाए। फूलों सी गुफ्तगू के एवज मिले हैं जख्म, फूलों सी गुफ्तगू के एवज में मिले हैं जख्म, लहजा हमारा इसलिए तलवार हो गया। वाह बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया सिद्धार्थ भाई। फूलों सी गुफ्तगू के एवज में मिले हैं जख्म, लहजा हमारा इसलिए तलवार हो गया। कब होगी मेरे घर की भी तामीर ए खुदा, ये शेर कब होगी मेरे घर की भी तामीर ए खुदा, नक्शा तो मेरे जहन में तैयार हो गया। वाह वाह वाह, बहुत क्या अच्छा बात भाई। है। बहुत मुकर्रम। वो दिखाई नहीं देता जिसे सट कर देखो, देखना हो जिसे उसको जरा हट कर देखो, और सोच के भी तो है सिक्के की तरह दो पहलू, सोच के भी तो है सिक्के की तरह दो पहलू, ये जरूरी है कि सिक्के को पलट कर देखो। आपल्याला मोक्याच्या क्षणी जर कोणी मदत केली तर आपण त्याला म्हणतो की देवासारखा धावून आलास, पण आपल्या आरोग्याच्या बाबतीत असेच देवासारखे धावून येतात ते म्हणजे डॉक्टर आणि त्यांच्या मदतीला असणाऱ्या परिचारिका। मानवतेची सेवा एकनिष्ठेने करत पेशंट संपूर्ण बरा होईपर्यंत रात्रंदिवस ह्या परिचारिका झटत असतात आणि पेशंट संपूर्ण बरा होण्यामध्ये या परिचारिकांचं म्हणजेच नर्सेसचं अमूल्य असं योगदान असतं। आणि याच अनुषंगाने व्हॉइस ऑफ हेल्थ केअर तर्फे 10 ऑगस्ट रोजी पहिल्या नॅशनल नर्सिंग कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं। बघूयात या बैठकीत काय काय चर्चा झाली आहे ते। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। व्हॉइस ऑफ हेल्थ केअरचे चेअरमन डॉक्टर नवीन निश्चल यांनी ही परिषद आयोजित करण्यात आणि ती यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। Not only healthcare but frontline worker. A very first touch point in emergency or ICU, wherever you go, are nurses. And their contribution to healthcare is immense. I mean, I cannot express my gratitude in words. पहिल्या सत्रात पुढच्या पिढीसाठी नेतृत्व विकास, भविष्यातील नेतृत्व भूमिकांसाठी परिचारिकांची तयारी करणे या विषयावर चर्चा करण्यात आली। What would really help is that it may be a nursing head or any clinical head or any specialty head. The culture of walking in and approaching freely would really help, rather than a lot of emails going back and forth and nothing goes further. So instead, the culture where the nursing head or any nurse should have the privilege to walk in to any clinical heads or any non-clinical heads or admin heads, that kind of free culture, the free sharing of thoughts would culminate in quick results, and that would, I think, translate into better clinical outcomes. दुसऱ्या सत्रात पॅनल चर्चा, परिचारिकांच्या कार्यप्रणालीमध्ये तंत्रज्ञानाची साथ घेऊन त्याचा रुग्णाच्या सेवेवर होणारा परिणाम
या विषयावर चर्चा करण्यात आली. So once a patient is admitted, the patient's basics will come on the app, auto-population will happen. Once she does her nursing assessment, the assessment gets auto-populated. So when during her shift change, when she does her ISBAR, she just has to open the ISBAR and most of the data will get auto-populated on its own. तर तिसऱ्या सत्रामध्ये परिचारिकांच्या पुढच्या पिढीतील नेतृत्व गुणामध्ये एक लवचिकता निर्माण करण्यासाठी सतत शिक्षण आणि शिक्षणाचा प्रभाव या विषयावर मुद्देसूद चर्चा करण्यात आली. चौथ्या सत्रात रुग्णाला सुरक्षितता निर्माण करण्यासाठी संसर्ग प्रतिबंधात नर्सिंगची भूमिका आणि व्यवस्थापन या विषयावर सखोल चर्चा झाली. अखेरच्या 5व्या सत्रात परिचारिकांची क्षमता वाढवण्यासाठी पुराव्यावर आधारित सराव पद्धती या विषयावर चर्चा झाली. वैद्यकीय क्षेत्रातील विविध नामवंत व्यक्तींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला आणि त्यामुळे हे चर्चासत्र खूप यशस्वी झालं. ये जान के खुश हुई मैं कि ऐसे ऑर्गेनाइजेशन नर्सिंग के लिए पहली बार वन डे नर्सिंग फोकस नेशनल नर्सिंग कॉन्क्लेव कंडक्ट कर रहे हैं इधर. एंड सो मेनी नर्सिंग डायरेक्टर्स एंड नर्सिंग हेड्स फ्रॉम वेरियस हॉस्पिटल्स अक्रॉस द कंट्री, not only from Mumbai, are attending the same. And so many panel discussions, the topics which are very thoughtfully handpicked and very fruitful sessions are happening. Nursing leadership, which is the need of the hour for this country, we can claim that we are delivering a better and safer healthcare only when our nursing community is empowered and delivering the best possible care to the patients. ह्या कॉन्फरन्समध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या विषयावरती डिस्कशन होत आहे आणि जे नर्सिंग प्रोफेशनसाठी आणि आरोग्य सेवेसाठी त्याचं इम्प्रूव्हमेंट कसं व्हावं ह्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही कॉन्फरन्स फार महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत नर्सेससाठी, त्याच्यामध्ये नर्सिंग एज्युकेशनसाठी, नर्सिंग सर्व्हिससाठी आणि नर्सिंग रिसर्चसाठी. It's exciting to see the nursing leaders from across India coming here, sharing their experiences. The topics are so well chosen, and it's a time for healthcare and the country to hear what nurses do and how nurses can contribute to the overall outcome of health in the country. आज आपला महाराष्ट्रच्या भागात मी आले होते विविध घडामोडींचा नजराणा घेऊन तुमच्यासाठी. तो तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. पण हो, अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग घडामोडी घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.